नवऱ्यावर कित्येक खोटे आरोप लावले गेले। नवऱ्यावर हुंडाबळीची केस दाखल करण्यात आली। नवऱ्यासोबत राहायचं नाही, नवऱ्याला वैतागली आहे, यासाठी आता नवऱ्याकडून मला घटस्फोट हवा आहे आणि याच्या मोबदल्यात मला आणि माझ्या मुलीला उदरपोषणासाठी दर महिन्याला 30,000 रुपये द्यावे, असे पत्नीने आपल्या नवऱ्याला मागणी केलेली आहे। व्हिडिओमध्ये दिसत असलेली महिला आपल्या प्रियकरासोबत हॉटेलमध्ये लॉजमध्ये रंगेहात नवऱ्यानं पकडली आहे। नवरा जेव्हा या हॉटेलमध्ये जाऊन पोहोचला त्यावेळेस त्याची पत्नी आपल्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत होती। त्यानंतर नवऱ्यानं आता रंगेहात तिला पकडलेला आहे आणि या महिलेनं नवऱ्यावर कित्येक असे खोटे नाटे आरोप लावलेले आहेत आणि नवरा मागील 2 वर्षापासून एवढा मानसिकरित्या त्रस्त झालेला आहे की नवऱ्याला एका प्रकारे या महिलेनं सळो की पळो करून सोडलेला आहे। नवऱ्यावर वारंवार कोणतीही तक्रार दाखल करणे, कोणत्या ना कोणत्या आरोपाखाली नवऱ्यावर गुन्हा दाखल करणे आणि महिला स्वतः आपल्या प्रियकरासोबत दररोज लॉजवर जाऊन मौज करत होती। तर ही घटना आहे उत्तर प्रदेशच्या आग्र्याची। आग्र्याचं ते कमलानगर परिसर आहे। या परिसरामध्ये एक चांदीचा व्यापारी आहे। या व्यापाऱ्यासोबत या महिलेचं मागील 10 वर्षापूर्वी लग्न झालं तेव्हा यांचं सुरुवातीचे वैवाहिक आयुष्य खूपच गुण्यागोविंदानं चाललं होतं, मौजमजेत चाललेलं होतं। त्यावेळेस या महिलेला आपला नवरा खूप आवडायचा। त्यावेळेस नवरा तिला फिट वाटायचा, तो त्यावेळेस तिला खरा मर्द वाटत असायचा, कारण त्यावेळेस तो तिचा नवरा दिसायलाही सुंदर होता, देखणा होता आणि दष्टपुष्ट होता। एवढंच नाही तर तो छानपैकी पैसे सुद्धा कमावत असायचा। यांच्या दोघांच्या आयुष्यामध्ये एका मुलीचा जन्म झाला। त्यानंतर मात्र यांच्या आयुष्यामध्ये आनंदात भर पडलेला होता। पण जसे आता हळूहळू दिवस पुढे जात होते, नवरा आपल्या कामामध्ये व्यस्त असायचा। ज्या प्रकारे नवरा सुरुवातीला आपल्या पत्नीसोबत वेळ घालवत असायचा तसा आता तो वेळ घालवू शकत नव्हता। कामाच्या जबाबदाऱ्या, कुटुंबाची जबाबदारी, ह्याच कारणाने नवरा आता भरपूर वेळ आपल्या पत्नीला देऊ शकत नव्हता। पण ज्या प्रकारे आता एक पती पत्नी दिवसभर काम करून ज्या प्रकारे संध्याकाळी येतो त्या प्रकारे तो आपल्या पत्नीला वेळ द्यायचा, कारण त्याला पत्नीची जबाबदारी होती। पत्नी आपली सर्व काही खुश राहावं, पत्नीला सर्व काही जगाच्या सुखसुविधा मिळावं, अशा प्रकारे त्याचं स्वप्न होतं। ह्यासाठी तो रात्रंदिवस आपल्या कामामध्ये व्यस्त असायचा आणि ह्यामध्येच महिलेला सुद्धा कसल्याही गोष्टीची काहीही कमतरता नव्हती। स्वतःचं मोठं घर होतं, एसी गाड्या, एसी बंगले, महागडे कपडे, महागडे दागदागिने, सर्व गोष्टीच्या सुखसुविधा होत्या घरामध्ये। या महिलेला कोणत्याही गोष्टीची काहीही कमतरता नव्हती। तरी सुद्धा लग्नाच्या 10 वर्षानंतर महिलेला आता मात्र आपल्या नवऱ्यामध्ये काहीतरी कमतरता जाणवत होती। नवरा आता तिला लठ्ठ वाटत होता, नवरा तिला आता काळा वाटत होता, सावळा वाटत होता, नवऱ्याचे आता केस गळत होते, नवरा आता टकला होत चाललेला होता, नवऱ्यामध्ये आता कित्येक तरी तिला आता दुर्गुण दिसत होते। आणि याचं कारण महिला आता इतर काही लोकांना पाहत होती, कधी इंस्टाग्रामवर, फेसबुकवर पाहत होती, त्यावेळेस तिला काही चांगले मुलं सुद्धा पाहायला मिळत होते आणि त्या मुलांसमोर आपला नवरा खूप फिका आहे असं तिला वाटत होतं। ह्याच कारणानं महिला आता आपल्या नवऱ्यापासून दूर चाललेली होती। नवऱ्याला घरामध्ये धडती बोलत नसायची, नवऱ्यासोबत पूर्वीसारखी ती आता वागत नव्हती। नवरा तिला वारंवार विचारायचा, तुला कशा गोष्टीची काही कमतरता आहे का, तुला काय हवं आहे। नवरा तिची सर्व काही काळजी घेण्याचा प्रयत्न करायचा, पण या महिलेला आपल्या नवऱ्याची जरा सुद्धा चिंता नव्हती। महिलेला आता आपल्या नवऱ्यामध्ये खूप काही कमी भासत होती। ह्यासाठीच महिला आपल्या नवऱ्याला म्हणायची की तुम्ही आता लठ्ठ होत चाललेले आहात, तुमचं आता पोट निघत आहे आणि माझ्यासोबत राहायचं असेल, माझा नवरा म्हणून तुम्हाला शोभायचं असेल तर तुम्ही फिट राहावं, तुम्ही धष्टपुष्ट राहावं, स्मार्ट राहावं, दिसायला सुंदर राहावं, अशा प्रकारे ती नवऱ्याला बोलत असायची। सुरुवातीला नवऱ्याने हे काही मनावर घेतलेलं नव्हतं, पण हळूहळू जो नवरा होता मग आपल्या पत्नीच्या मनामध्ये काय चाललं आहे हा ओळखायला लागलेला होता की पत्नीचं आता आपल्यावरचं मन जे आहे ते कमी होत चाललेलं आहे, आपल्यावरचं प्रेम जे आहे ते कमी होत चाललेलं आहे। नवरा आपल्या पत्नीला समजावण्याचा प्रयत्न करायचा, पण महिला जी होती आपल्या नवऱ्यापासून आता दूर चाललेली होती। आणि ह्यामध्येच मग महिला एके दिवशी फेसबुकवर जाते। फेसबुकवर अशाच प्रकारे या महिलेला चांदीचा व्यापारी आढळतो, जो या महिलेला अगदी मनापासून आवडतो आणि त्यानंतर ही महिला त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवते आणि जो समोरचा व्यक्ती होता त्यानंतर तोही या देखण्या महिलेकडे पाहून तिची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकार करतो। त्यानंतर मग आता दोघांमध्ये बोलाचाली सुरू झाली आणि त्यानंतर मात्र मग आता या महिलेनं थेट त्याला भेटायचं ठरवलं। आणि मग आता जेव्हा नवरा आपला कामावर राहील, नवरा चांदीचा व्यापारी होता, हा दिवसभर आपल्या कामामध्ये व्यस्त असायचा, तर महिला दिवसभर आपल्या मुलीला इतर काही मैत्रिणींच्या घरी ठेवायची आणि दुसरा जो चांदीचा व्यापारी पकडलेला होता, जो प्रियकर होता, त्याच्यासोबत ही आता दिवसभर लॉजवर जाऊन मौज मजा करत असायची। ह्यामध्येच मग आता नवरा जेव्हा विचारपूस करायचा, कारण तू दिवसभर कुठं जात असते, बाहेर तर तुला काहीही काम नाही, कारण घरामध्ये सर्व काही सुखसुविधा आहेत आणि काही लागलं भागलं तर घरामध्ये नोकर चाकर आहेत, मी आहे तुला आणून द्यायला, मग तुला बाहेर जायची काय गरज पडते। पण पत्नीला आता हे नवऱ्याची रोकटोक कुठेतरी खटकत होती, याचा तिला राग येत होता आणि ह्यासाठी मग घरामध्ये महिला जी होती वादविवाद निर्माण करत होती। आपल्या नवऱ्याशीच ती आता भांडण तंटे
उपस्थित करत होती। ह्यामध्येच मग आता नवरा ही त्रस्त झालेला होता घरामध्ये। आता नवरा जेव्हा तिला रोकटोक करत होता ती ह्यासाठीच मग महिलेनं थेट न्यायालय गाठलं आणि न्यायालयामध्ये जाऊन महिलेनं एक तक्रार दाखल केली की नवरा जो आहे तिचा मानसिक छळ करत आहे, तिचा शारीरिक छळ करत आहे, तिला मारहाण करत आहे, तिला शिवीगाळी करत आहे। नवऱ्यानं तिला त्रस्त करून सोडलेला आहे, तिला वारंवार पैशाची मागणी करत असतो। ह्यासाठीच आता तिला आपल्या मुलीला घेऊन विभक्त राहायचं आहे, आपल्या नवऱ्याकडून तिला घटस्फोट हवा आहे। एवढंच नाही तर नवऱ्याकडून तिला आता आपलं उदरपोषण आणि आपल्या मुलीचं उदरपोषण करण्यासाठी महिन्याला 30,000 रुपये हवे आहेत। अशा प्रकारे आता या महिलेनं गेल्या वर्षी कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली गेलेली होती। कोर्टामध्ये हे वादविवाद सुरूच होता, पण नवरा आपल्या पत्नीला सांभाळून नेण्याचा प्रयत्न करायचा, पण महिला जी होती आता ही हातची निघून गेलेली होती। महिलेला आता त्या प्रियकराची चटक लागलेली होती। महिलेला मात्र आता नवरा नकोसा झालेला होता। यासाठीच महिला मग वारंवार किती जरी रोकटोक झाली तरी ती हॉटेलमध्ये जायची। नवऱ्यानं ठरवलं ज्या प्रकारे तिनं खोटे आरोप माझ्यावर लावलेले आहे आणि स्वतः काहीतरी एखाद्या अनैतिक संबंधामध्ये पडलेली आहे, ह्यासाठीच नवरा तिचा वर्षभरापासून लक्ष ठेवून होता, पण नवऱ्याला ती आजपर्यंत सापडलेली नव्हती। पण 13 जुलै 2026च्या दिवशी ही महिला नटून थटून आपली स्कूटी घेऊन बाहेर निघाली। नवऱ्याने हे पाहिलं आणि त्यानंतर मग त्यानं आपल्या मित्राला सांगितले की माझी पत्नी आता कुठेतरी बाहेर जात आहे, तू या महिलेवर पाळत ठेव, तू हिच्यावर लक्ष ठेव की ही महिला नेमकी जाते कुठं। आणि त्यानंतर मग जी महिला होती थेट एका दीनदयाल रोडवर न्यू आग्रा सिटीमध्ये एक आरजू हॉटेल आहे, लॉज आहे, त्या हॉटेलसमोर जाऊन पोहोचली। आणि तिथं गेल्याच्या नंतर मग मित्रानं सांगितले की तुझी जी पत्नी आहे ही एका लॉजवर आलेली आहे। त्यानंतर जो हा चांदीचा व्यापारी होता या महिलेचा नवरा, हा सुद्धा थेट त्या लॉजवर पोहोचला आणि तिथे गेल्याच्या नंतर यानं त्या महिलेचा खोली नंबर विचारला आणि थेट मोबाईलचा कॅमेरा ऑन करून हा आपल्या पत्नीच्या खोलीपर्यंत जाऊन पोहोचला। जसं खोलीचं दार उघडलं, पत्नी नको त्या अवस्थेत आपल्या प्रियकरासोबत होती। आता हा नवरा तिला प्रश्न विचारत आहे, तुला माझ्याकडून तुझं उदरपोषण करण्यासाठी महिन्याला 30,000 रुपये हवे आहेत आणि हे कशासाठी हवे आहेत तर तुझ्या दुसऱ्या प्रियकरासोबत मौज मजा करण्यासाठी हवे आहेत। तिकडं मला तू सळो की पळो करून सोडत आहेस, कायद्याचा गैरफायदा घेत आहेस। ज्या प्रकारे महिलांच्या सुरक्षेसाठी कायदा ठेवला गेलेला आहे ह्या कायद्याचा तू दुरुपयोग करत आहेस आणि मी निरपराध असताना, निर्दोष असताना तुला फक्त खुश ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, तुझी रात्रंदिवस काळजी करत आहे, तुझ्यासाठी मी रात्रंदिवस राबत आहे, जे काही कमवत आहे तुझ्या हातात आणून टाकत आहे आणि तू माझे पैसे तुझ्या प्रियकरावर उडवत आहेस। महिलेचे आता तोंडाला कुलूप लागलेलं आहे, महिलेची आता बोलती बंद झालेली आहे। महिलेच्या तोंडून आता एक शब्दही निघत नाही। ज्या प्रकारे ही मागील 2 वर्षापासून नवऱ्याचा छळ करत होती, नवऱ्याची एक गोष्ट सुद्धा रिकामी जाऊ न देता नवऱ्याच्या तोंडाला तोंड देत होती, त्याला प्रत्युत्तर देत होती। मात्र आता हिला रंगे हात पकडलेला आहे आणि या व्हिडिओ शूटिंगच्या समोर ही महिला आता गप्प झालेली आहे, स्तब्ध झालेली आहे। तिला काय बोलावं आणि काय नाही काही सुचत नाही। आणि जो तिचा प्रियकर आहे हा सुद्धा बेडवर बसलेला आहे, त्यानं सुद्धा आता कपडे घातलेले आहेत, तो सुद्धा आता सुन्न झालेला आहे, त्याला सुद्धा आता काही सुचत नाही की नेमका हा काय प्रकार सुरू आहे। ज्या प्रकारे या दोघांना एका प्रकारे दररोजच या हॉटेलमध्ये येऊन भेटण्याची, एकमेकांसोबत वेळ घालवण्याची चटक लागलेली होती, ती आता या नवऱ्याने उघड केलेली आहे। आता ज्या प्रकारे महिलेने जे काही आरोप लावलेले होते, आता हे नवऱ्याकडे आता हे सबळ पुरावा झालेला आहे की महिलाच अनैतिक संबंधामध्ये आहे, पण ती नवऱ्यावर असे खोटे आरोप लावत आहेत। तर मंडळी, या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा। आणि जर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।